नागपुरातल्या श्रद्धानंद पेठ परिसरात असलेल्या डायलाइट स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आणि मोठ्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत पोलिसांनी 5 युवतींची सुटका केली। स्पा मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रहानुद्दीन शहाबुद्दीन आणि रिजुल अली इस्माईल अली अशी आरोपींची नावं आहेत। दोघेही आसामचे राहणारे आहेत। स्पामध्ये काम करणाऱ्या युवती 18 ते 25 वयोगटातील होत्या। त्यांना नोकरीच्या बहाण्याने नागपूरला आणण्यात आलं आणि बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं। पीडितांना स्पामधील एका खोलीत ठेवण्यात आलं होतं। या स्पाचा मालक रहानुद्दीन याचे काही पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यामुळे इतके दिवस कोणतीही कारवाई होऊ शकली नाही। मात्र गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने अचानक केलेल्या कारवाईमुळे काही पोलिसही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत। आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूर येथील युवती स्पामध्ये काम करत होत्या। गेल्या 2 वर्षांपासून इथं हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता आणि इथं दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी स्पा सेंटरचा व्यवस्थापक रिजुल अली इस्माईल अली याला अटक केली आहे। पुढील कारवाईसाठी त्याला बजाज नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। सध्या पीडित युवतींची सुटका करण्यात आली असून त्यांना आश्रयगृहात पाठवण्यात आलं आहे। बजाज नगर पोलीस पुढील तपास करत आहेत।